नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सँडविचची हिरवीगार चटणी. ही चटणीचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आला आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे हिरवागार पुदिना. हा पुदिना मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. पुदिन्याच्या मी थोड्याफार काड्या पण घेतलेल्या आहे आणि पुदिना जेवढा घेतला त्याच्या दुपटीने आपल्याला हिरवीगार कोथिंबीर पण घ्यायची आहे आणि ती पण स्वच्छ धुवायची आहे. मी इथे पण कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहे कारण त्या मिक्सरला पटकन बारीक होऊन जातात. आता मी इथे थोड्याशा हिरव्यागार मिरच्या घेतल्या आहे. ह्या मिरच्या चवीला थोड्याशा फिक्या आहेत त्यामुळे मी जास्त घेतल्या आहे. तुमच्याकडे तिखट असतील तर तुम्ही थोड्या कमी घातल्या तरीही चालेल. यामध्ये आपल्याला थोडासा लसूण घालायचा आहे आणि एक थोडासा चाट मसाला आणि थोडासा 1 इंचभर अद्रक असं हे ठेचून घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी जिरे. आता यामध्ये घालायचं आहे काळं मीठ. याच्यामुळे चटणीला खूप असा चटपटीत चव लागते. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने पण या चटणीला खूप छान चव लागते. मी थोडंसंच घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडेसे 2 चमचे भाजलेल्या डाळ्या. डाळ्यांऐवजी तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता कारण की या डाळ्यांमुळे चटणीला खूप छान असा थिकपणा येतो. त्यामुळे पाणी एका बाजूला आणि चटणी एका बाजूला होत नाही. आता यामध्ये मी एक असा पदार्थ घालणार आहे त्यामुळे या चटणीचा कलर आणि घट्टसरपणा कायम टिकून राहतो. त्यासाठी मी इथे 1 पळीभर आपल्याला तेल घालायचे आहे. हे बघा मी इथे 1 पळीभर तेल घालत आहे. तेल घातल्याने चटणीचा कलर अजिबात बदलत नाही आणि याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहे आणि फ्रीजमधलं थंडगार पाणी टाकून ही चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक वाटायची आहे. हे बघा किती छान आपल्या चटणीला कलर आला आहे. कलर अजिबात बदललेला नाही आणि घट्टसरपणा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता पाणी घालून. आता ही चटणी आपण जी ही चटणी बनवली आहे ती आपण सँडविचला जी व्हेज सँडविच बनवतो त्याला बटर लावल्यानंतर जी चटणी लावली जाते ती हीच चटणी असते आणि जी आपण वडापाव पाववड्यासोबत खातो तीसुद्धा हीच असते. याच्यामध्ये जास्त पाणी टाकून ती चटणी पातळ केली जाते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. धन्यवाद.